नमस्कार. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी हर्षाली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल जागरूक आणि संवेदनशील करण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आकडेवारीनुसार पाहायला गेलं तर पश्चिमात्य लोकांपेक्षा भारतीयांना हृदयविकाराचा त्रास 10 वर्षांपूर्वीच सुरू होत आहे. शिवाय भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतोय आणि त्यामुळेच भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी देशातील प्रतिष्ठित भारतीय वैद्यकीय डॉक्टरांच्या सहकार्याने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचं लाखो भारतीयांनी कौतुक केलं आणि हजारो भारतीय या मोहिमेमध्ये सामील झाले. दर रविवारी दुपारी टीव्ही प्लॅटफॉर्मवर भारतातील प्रसिद्ध हृदयरोग स्पेशल तज्ज्ञ एकत्र येऊन तुम्हाला हृदयरोगापासून जागरूक करतात. तर आज आपण दिल से दिल तक हेल्दी हार्ट या कार्यक्रमात याच विषयावर चर्चा करणार आहोत. हृदयविकाराचा प्रतिबंध आणि उपचाराबद्दल आणि निरोगी हृदयासाठी आपली जीवनशैली कशी असावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास कुडवा, डॉक्टर अमित पाटील आणि डॉक्टर अभिषेक गाडगे. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर श्रीनिवास दिनेश कुडवा हे सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे ते कार्यरत आहेत. डॉक्टर अमित पाटील हे सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते वोकार्ड हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. आणि डॉक्टर अभिषेक गाडगे हे सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. हे सुराणा सेठिया हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. तर डॉक्टर श्रीनिवास, तुमच्यापासून सुरुवात करूयात. तर हृदयरोगाचे वेगळे वेगळे कोणते प्रकार आहेत, त्याचे काय सिम्पटम्स, लक्षणं काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांना आणि स्त्रियांना जी लक्षणं दिसतात ती समान असतात का? नमस्कार, मी डॉक्टर कुडवा. आता हृदयरोगमध्ये पिक्चरमध्ये कसं दाखवतात की फक्त डाव्या बाजूला त्रास होतो, तसं नाही. हृदय जे आहे तो मध्ये असतो आणि त्याचा जे त्रास होतो ते डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, घशापर्यंत, पाठपर्यंत आणि पोटचं जळजळणं तो पण हृदयरोगचं कारण होऊ शकतो. तर फक्त पिक्चरमध्ये ते दाखवतात की डाव्या बाजूला हाताला जे त्रास होते तो हृदयाचा आहे, तसं नाही. हृदयरोगसाठी जे आहे आम्हाला सिम्पटम्स बघायला लागतो. छातीत भरून येतो, धाप लागतो, घाम सुटतो, त्रास होतो, असं वाटतो की छातीवर काहीतरी जड ठेवलं आहे. हे सगळं हृदयरोगचे सिम्पटम्स असतात. स्त्रियांना आणि मेल लोकांना दोघांना असं हा कॉमन सिम्पटम्स असतो. असं नाही की स्त्रियांना वेगळं असतो आणि मेलला वेगळं असतो. तर डॉक्टर अमित पाटील, उच्च रक्तदाबासाठी औषधांचा आणि आपल्या डेली रुटीन मॅनेजमेंट करणं यासाठी कितपत महत्त्वाचं आहे? नमस्कार, मी डॉक्टर अमित पाटील, हार्ट स्पेशालिस्ट. उच्च रक्तदाबासाठी मेडिसिन किंवा डेली लाईफस्टाईल या दोघं गोष्टी खूप मॅटर करतात. आज तुम्ही जर बघणार, सगळ्यात कॉमन रिझन फॉर हायपरटेन्शन इज स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. नॉट ओन्ली दॅट, म्हणजे आपलं फूड हॅबिट्स, हाय सॉल्ट कंटेंट फूड्स, जंक फूड्स, हेही एक कॉमन कॉज झालं आहे हायपरटेन्शनचं. कमिंग टू द मेडिसिन्स, जर आपल्याकडे तुम्ही नेहमी बघितलं असेल, कॉम्प्लायन्स हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी. ज्या लोकांना उच्च रक्तदाब डायग्नोस होतो, ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स चालू होतात, त्यानंतर त्यांना बरे वाटायला लागते आणि ते मेडिसिन्स बंद करतात आणि अगेन दे प्रेझेंट विथ द हाय ब्लड प्रेशर. तर मेडिसिन्सचा पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे उच्च रक्तदाबासाठी. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह हे असे आजार आहेत, हे दुर्धर आजार आहेत, एकदा चालू झाले की हे लाईफलॉंग राहतात. तर स्वतः मेडिसिन बंद करणं किंवा कमी करणं हे ॲडवायजेबल नाही आहे. ते तुम्हाला एक्सपर्टच्या गायडन्समध्येच मेडिसिन चालू ठेवणं आवश्यक आहे. तर तुमचं डेली लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स आणि मेडिसिन्स हे उच्च रक्तदाबासाठी खूप महत्त्वाचे आहे, मॉनिटरिंग ठेवणं. डॉक्टर अभिषेक गाडगे, नेक्स्ट मला असं विचारायचं आहे की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये काय डिफरन्स आहे आणि या दोन्ही परिस्थितीत आपण रुग्णाचा जीव कसा वाचवू शकतो? नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक गाडगे, कार्डिओलॉजिस्ट. कार्डियक अरेस्ट हा एक असा प्रकार आहे हार्टचा की हार्ट सडनली बीट करणं थांबून जातं. तर कार्डियक अरेस्टचे खूप सारे कारणं असतात. मोस्ट ऑफ द जे कॉमन कारण आहे ते हार्टमध्ये ब्लॉकेज असल्या कारणाने होतं. त्याला आपण म्हणतो मायोकार्डियल इन्फार्क्शन. आणि दुसरं एक मेजर कारण असतं की हार्टची गती खूप वाढून जाते, त्याला आपण व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया असं म्हणतो अरिथमियामध्ये. तर या दोन मोस्ट कॉमन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हार्ट सडनली थांबून जातं. तर हे कार्डियक अरेस्ट आहे. आणि हृदयविकाराचा झटका म्हणजे की जेव्हा हार्टच्या नसांमध्ये ब्लॉकेज असतात, जे ब्लॉकेज मोर दॅन 90% असतात आणि त्याच्यामुळे हार्टला अटॅक येतो. हार्टला अटॅक येतो म्हणजे कसं की हार्टची नस ही रक्तप्रवाह थांबून जातो.
तर पेशंटला जेव्हा हार्टचा रक्तप्रवाह थांबतो तेव्हा हार्टचे मसलला रक्तप्रवाह कमी मिळतो. जसं की आपण आपल्या मानेभोवती जर का आपण आग ओवळली तर आपल्याला श्वास घ्यायला जसा त्रास होतो तसा हार्टला त्रास होतो ब्लड सप्लाय न मिळाल्यामुळे. तर दॅट इज मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हृदयाचा झटका. तर याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की पेशंट जर का सडन कार्डियक अरेस्ट झाला तर पहिले मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे की पेशंटला CPR चालू करणं, दॅट इज कार्डियक पल्मोनरी रिससिटेशन. छातीचे ठोके देणं, त्याच्यानंतर पेशंटची पल्स चेक करणं, हे सगळं CPRमध्ये येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आता आपण फॉरेनमध्ये पाहतो की AEDs लागली असतात, ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स. ज्या पेशंटमध्ये हृदयाची गती ही खूप जास्त वाढते व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामुळे, अशा पेशंटला शॉक देतात. तर शॉक देऊन पेशंटची जी गती असते हृदयाची ती नॉर्मलाइज होऊन जाते आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव वाचू शकतो. सो आय थिंक पेशंटचा जीव वाचवण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट इज CPR आणि डिफिब्रिलेशन इफ द फॅसिलिटीज अवेलेबल. ओके. डॉक्टर श्रीनिवास कुडवा, मिनिमल इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरी म्हणजे काय असतं आणि कॅथेटरायझेशन प्रक्रिया आणि स्टेट प्लेसमेंटपेक्षा ही कशी वेगळी आहे आणि कोणत्या रुग्णाला हे करायचं आहे हे तुम्ही कोणत्या बेसिसवर ठरवता? तरी अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी जे असतो ते हाताची रक्तवाहिनी किंवा पायाची रक्तवाहिनीवरून करतात, जे सुईच्या बाबतीने होतो. सो देर इज नो कटिंग आणि त्याच्यामध्ये इट्स कारलेस, तर कटिंग वगैरे काहीच नाही. आता जे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी असतो तो बायपास सर्जरीसारखंच असतो, पण ते हृदयाच्या डाव्या बाजूला एक छिद्र करून तिथून बायपास करतात. बट दॅट इज नॉट फॉर ऑल पेशंट्स. ज्या लोकांना फक्त 1 किंवा 2 बायपास लागतो, ज्यांच्या हृदयाचा साईज लहान असतो, त्यांना असं सिलेक्टिव्ह पेशंट्सला आम्ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी सांगतो. अदरवाईज ओपन हार्ट सर्जरी, जे छाती कापून मधलं जे ओपन हार्ट सर्जरी आहे, दॅट इज द मोस्ट एफिशियंट ॲज ऑफ नाऊ. पण मुख्य म्हणजे काय आहे, कुठल्या पेशंट्सला अँजिओप्लास्टीची गरज आहे, कुठल्या पेशंट्सला बायपासची गरज आहे. दिस कम्स विथ हार्ट टीम अप्रोच. म्हणजे एकच डॉक्टर डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. यू हॅव द पेशंटचं फॅमिली, यू हॅव द कार्डिओलॉजिस्ट अँड यू हॅव अ कार्डियक सर्जन. जेव्हा टीम अप्रोच असतो, यू कॅन गिव्ह द बेस्ट थेरपी टू द पेशंट. But the most important thing in this is preventive. You have to prevent heart disease. That is when we can actually help society. ओके. डॉक्टर अमित पाटील, हृदयविकाराचा धोका तपासण्यासाठी म्हणजे इन शॉर्ट आपलं हार्ट निरोगी आहे का हे चेक करण्यासाठी आपण कोणत्या टेस्ट करू शकतो आणि अशी कोणती मेडिसिन्स आहेत का की जेणेकरून अचानक जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा ती उपयोगी ठरू शकतात? हो, आता जसं डॉक्टर कोडवा म्हटले, प्रिव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आजच्या वेळेत जर तुम्ही बघणार, हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्ही यंग जनरेशन इज ऑल्सो गेटिंग मल्टिपल पर्सेंटेज ऑफ हार्ट अटॅक आणि ओल्ड एजमध्ये तर आहेच कॉमन. तर त्यामुळे प्रिव्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हेन्शनमध्ये इन्व्हेस्टिगेशन वाईज आपण बेसिक इन्व्हेस्टिगेशन जे आहेत त्यात ECG, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट अँड कोलेस्ट्रॉलचं लेवल, त्याला आपण लिपिड प्रोफाईल म्हणतो, ह्या टेस्ट आपण करू शकतो. ह्या स्क्रीनिंग टेस्ट आहे. जर तुम्ही बघितलं आपलं रुटीन हेल्थ चेकअप जे होतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेस्ट इन्क्लुडेड असतात. निरोगी पॉप्युलेशन ज्यांचं वय 35पेक्षा जास्त आहे अशा सगळ्या पॉप्युलेशनने इयरली वर्षातून एकदा ECG, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट हे करायला हवं. हेच नाही तर लिपिड प्रोफाईल, थायरॉइड फंक्शन टेस्ट ह्या रेग्युलरली झाल्या पाहिजे. नाव कमिंग टू द हार्ट अटॅक. जर कुठल्या पेशंटला हार्ट अटॅक आला तर कुठली मेडिसिन दिली गेली पाहिजे, तर ACS किट जी असते ती आम्ही सजेस्ट करतो की जे हाय रिस्क पेशंट आहेत, जसे डायबिटिक, हायपरटेन्सिव्ह पेशंट आहेत, ओल्ड एज आहेत, असे पेशंट मोर प्रोन टू द हार्ट अटॅक असतात. तर अशा पेशंट्सला आम्ही ॲडवाईस करतो की ACS किट तुमच्याकडे असायला हवी, किंवा फॅमिली फिजिशियन्स ज्यांच्याशी आम्ही नेहमी इंटरॅक्शनमध्ये येतो आणि हार्ट अटॅकचे पेशंट सगळ्यात पहिले आपल्या नियरेस्ट फॅमिली डॉक्टरकडे जातात. तर त्यांनाही सांगतो की आपल्या क्लिनिकला तुम्ही एक ACS किट ठेवायला हवी. त्यामध्ये 2 रक्त पातळ करायच्या गोळ्या आणि 1 कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी, ह्या 3 गोळ्या असतात. अलॉंग विथ दॅट एक जिभेखाली ठेवायची छातीत दुखणं कमी करणारी गोळी असते. रक्तपातळ करायच्या गोळ्यांमध्ये ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रेल आणि ॲट्रोवास्टॅटिन ही कोलेस्ट्रॉलची गोळी, आणि सॉर्बिटेट जी गोळी असते जिभेखाली ठेवायची ती छातीतलं दुखणं कमी करण्यासाठी असते. तर ह्या बेसिक गोळ्या अटॅक आलेल्या पेशंटला दिल्या गेल्या पाहिजे आणि इमिडिएटली पेशंटला कॅथलॅब अवेलेबल सेंटर्सला शिफ्ट केलं पाहिजे. ओके. डॉक्टर अभिषेक गाडगे, आता अलीकडच्या काळात आपण बघतोय की यंग जनरेशनमध्ये मेल फिमेल सगळ्यांनाच हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. साधारण याच्यामागचं काय कारण असू शकतं? कारण का कोविडच्या पिरियडनंतर ज्या जीवनशैलीमध्ये बदल झालेले आहेत किंवा त्याचं जे काही लसीकरण असेल त्यामुळे हे सर्व होते का, याबद्दल काय सांगाल?
ॲक्च्युली यंग पेशंटमध्ये आम्ही स्वतःसुद्धा आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो आहे की खूप यंग पेशंट इन देअर 20s अँड 30s त्यांना हार्ट अटॅक येत आहेत, रक्ताचे क्लॉट बनत आहेत हार्टमध्ये. सो आताच्या जनरेशनमध्ये याचं कारण आहे ते म्हणजे लाईफस्टाईल. या लाईफस्टाईलमध्ये स्ट्रेस सगळ्यांना आहे आणि स्ट्रेस इज टेकिंग इट्स टोल. सेकंड थिंग इज की हॅबिट्स. यंग पेशंट स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग इंटेक हे सगळं आम्ही सर्रास बघतो आहे. सो दॅट इज ऑल्सो अ रिस्पॉन्सिबल थिंग. थर्ड इज द जिनेटिक. जे जिनेटिकली पेशंट हाय प्रोन असतात फॉर हार्ट अटॅक किंवा अजून काही, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत राहू शकतं. जसं तुम्ही मला सांगितलं की कोविड वॅक्सिनमुळे हे सगळं होतं आहे का. सो द थिंग इज पहिल्यांदा जेव्हा वॅक्सिन्स इंट्रोड्यूस झाल्या होत्या तेव्हा अशा स्टडीज आल्या होत्या की 1% चान्स आहे प्रोथ्रोम्बोटिक स्टेट ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये ब्लडचे क्लॉट्स बनतात आणि त्याच्यामुळे साधारणतः लंग्समध्ये, हार्टमध्ये, इव्हन स्ट्रोक होतो ब्रेनमध्ये क्लॉट गेल्याने. त्याचं आपण जनरली 1% जरी पकडलं तरी पण इट इज अ ह्यूज नंबर. सो डायरेक्टली कोविड वॅक्सिनमुळे हे सगळं होतं आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल, कारण की रिसेंट एक ICMRचा रिपोर्ट आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मोस्ट ऑफ द वॅक्सिन्समुळे हे होऊ शकतं, पण आपल्या इंडियन वॅक्सिन्स ज्या आहे स्पेशली कोवॅक्सिन त्याच्यामुळे हे चान्सेस कमी आहेत. सो मी असं म्हणेल की वी शुड नॉट ब्लेम. आपण कोविड वॅक्सिनला ब्लेम नको करायला, रादर दॅन आपली लाईफस्टाईल, आपल्या हॅबिट्स यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर श्रीनिवास, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग म्हणजे काय आणि एकंदरीतच आपल्या शरीरावर महत्त्वाचं म्हणजे हृदयावर त्याचा काय परिणाम होतो? नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज म्हणजे जे लोक अल्कोहोल नाही घेतात त्यांच्या लिव्हरमध्ये सुद्धा चरबी भरते. ते अगोदरचं नाव होतं, आता त्याला मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर डिजीज म्हणतात और मेटाबॉलिझम असोसिएटेड फॅटी लिव्हर डिजीज. म्हणजे आमचं जे जेवणाची पद्धत आहे ज्याच्यामध्ये फॅट जास्त असतो, लॅक ऑफ एक्सरसाइज, BP शुगर अनकंट्रोल्ड असतो, त्या लोकांना हृदयाचा त्रास होतोच, तसंच लिव्हरला त्रास पण होतो आणि लॉट ऑफ फॅटी डिपॉझिशन होतो त्याच्यामध्ये. ताप येताना पेशंटला कसं पूर्ण शरीराला ताप येतो, फक्त हाताला किंवा पायाला ताप येत नाही, तसं लाईफस्टाईल रिलेटेड डिझीजमध्ये हृदयाला पण त्रास होतो, लिव्हरला पण त्रास होतो. ज्या लोकांना लिव्हरचा त्रास असा असतो आणि नॅश और मॅश जे म्हणतात, नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस किंवा मेटाबॉलिझम असोसिएटेड फॅटी लिव्हर डिजीज असं असतो, त्या लोकांमध्ये द पर्सेंटेज ऑफ हार्ट डिजीज इज मोर. बिकॉज शरीरात जे इन्फ्लेमेशन आहे विच इज द नंबर 1 कॉज फॉर ब्लॉकेज अथेरोस्क्लेरोसिस, जे इन्फ्लेमेशन आहे ते खूपच जास्त पद्धत असतो त्या लोकांना. सो दॅट इज वाय पीपल हू हॅव नॅश और MAFLD असं त्या लोकांना हृदयाचा पण त्रास होतोच, बिकॉज ब्लॉकेज विल बी देअर. डॉक्टर अमित, स्त्रियांमध्ये हृदयविकार कमी कॉमन आहे का? म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी असतो का हृदयविकार? स्त्रियांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी आहे का? हा कमी नाही आहे. तर दॅट इज अ मिसकन्सेप्शन ॲक्च्युली. तुम्ही जर सायंटिफिक डाटा बघणार 2010 ते 2017पर्यंत ज्या स्टडी झाल्या आहे त्या डाटानुसार वुमन्समध्ये ऑलमोस्ट 93% हार्ट अटॅक्सचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ होतात त्या वाढल्या आहेत. नो डाऊट मेनमध्ये म्हणजे पुरुषांमध्येही त्याचे प्रमाण वाढलं आहे, पण ते 80% आहे. तर तुम्ही बघणार तर स्त्रियांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण हे झपाट्याने वाढत आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस 2010च्या अगोदरचा डाटा जर बघितला तर. साधारणतः 35 ते 40 वयाच्या अगोदरपर्यंत म्हणजे मेनोपॉझल वय जे असतं त्या अगोदरपर्यंत स्त्रियांमध्ये एक हार्मोन असते इस्ट्रोजेन, त्याच्याने अप टू सम एक्सटेंट स्त्रियांना हार्ट अटॅकपासून प्रोटेक्शन भेटते. परंतु त्यानंतरचा जो एज ग्रुप आहे म्हणजे 45 नंतरचा एज ग्रुप, त्यामध्ये ऑलमोस्ट मेल्स अँड फिमेल्स हॅव इक्वल हार्ट डिसीजेस अँड मॉर्टॅलिटी रेट्स. नाव हे जे प्रमाण वाढले आहे स्त्रियांमध्ये तर याचे कॉमन कॉजेस जे आहेत, द मोस्ट कॉमन कॉज इज मेटाबॉलिक फॅक्टर्स, ओव्हरवेट, डायबिटीज, याचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढले आहे. हेच नाही तर अनहेल्दी लाईफस्टाईल, स्ट्रेसफुल वर्क कल्चर आणि ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल याचे प्रमाण स्त्रियांमध्ये सध्याच्या काळामध्ये वाढले आहे. तर हे कॉमन कॉजेस आहे स्त्रियांमध्ये हार्ट आजाराचे प्रमाण वाढण्याचे. तर हा पूर्णपणे मिसकन्सेप्शन आहे की स्त्रियांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी असते. डॉक्टर अभिषेक, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की झोप आणि तणाव याचा हृदयविकार यांच्याशी काय संबंध असतो? एक योग्य झोप होणं आणि स्ट्रेस फ्री राहणं किती महत्त्वाचं आहे?
बिलकुल. कुठल्याही पेशंटला जेव्हा आपण म्हणतो की पेशंटला हार्ट डिसीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क फॅक्टर पाहणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर इज द स्ट्रेसफुल लाईफ, जे आपण खूप वेळा डिस्कस करतो की पेशंटला खूप स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, फॅमिली टेन्शन आहेत. अशा पेशंटमध्ये बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला हृदयाचा झटका याची खूप जास्त पॉसिबिलिटी राहते. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटेल की जेव्हा पेशंटला हृदयाचा झटका येतो तो स्ट्रेसमुळेच आला आहे का, की पेशंटला अजून काही हार्टच्या दृष्टीने अजून काही प्रॉब्लेम आहे. तर आपण प्रिलिमिनरी बेसिसवर आपण हे ठरवू शकतो की ज्या पेशंट हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात त्या पेशंटला हृदयाचे झटके येतात. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की झोप, दॅट इज स्लीप. हेल्दी लाईफ जसं इम्पॉर्टंट आहे तसं पेशंटची हेल्दी स्लीप पण इम्पॉर्टंट आहे. ज्या पेशंट्सची स्लीप डिस्टर्बन्स खूप रेग्युलर आहे, जे पेशंटची सलग 8 तास झोप होत नाही, 7 ते 8 तास, अशा पेशंटमध्ये हृदयाचा त्रास हा जास्त आढळून मिळतो. मोस्ट इम्पॉर्टंटली अशा पेशंटमध्ये ब्लड प्रेशर पण येतं. सो हेल्दी स्लीप इज अन अनइंटरप्टेड स्लीप, 6 to 7 hours or anything between 6 to 8 hours. सेकंड इज अन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. आता पेशंट 8 तास झोपतो आहे, पण पेशंट झोपताना जर का खूप जास्त घोरतो आहे, याचा अर्थ दॅट इज अ साइन ऑफ अनहेल्दी स्लीप. पेशंट जेव्हा घोरतो तेव्हा पेशंटच्या बॉडीमधलं ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्याच्यामुळे हायपॉक्सिया नावाचा आम्ही एक टर्मिनॉलॉजी आहे ती होते पेशंटला, आणि सबसिक्वेंटली पेशंटला ब्लड प्रेशर, शुगर अँड इवन कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. सो माझे मेसेज असा राहील की हेल्दी स्लीप, हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी फूड अँड डेली एक्सरसाइज हे हेल्दी हार्टचे मूलमंत्र आहेत. डॉक्टर, तुम्हा तिघांना मला विचारायचं आहे की जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, वन बाय वन? लोकांना मला फक्त 2 गोष्ट सांगायचं आहे. नंबर 1, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कसं ब्रह्मा, विष्णू, महेश असतात आणि आम्ही त्यांचं पूजा करतात, तसंच जे 3 राक्षस आहे विच वी हॅव टू कीप फायटिंग इज BP, शुगर, कोलेस्ट्रॉल. BP, शुगर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये असायलाच पाहिजे. हे 3 गोष्ट कंट्रोलमध्ये असलं तरी मग एमर्जन्सीमध्ये कधी पेशंट ॲडमिट होत नाही. इलेक्टिव्ह ॲडमिशन होऊ शकतो हृदयाच्या रोगसाठी. सो BP, शुगर, कोलेस्ट्रॉल शुड बी कंट्रोल्ड. आणि नंबर 2, स्ट्रेस इज देअर फॉर एव्हरीवन. एक इंग्लिशमध्ये एक स्टेटमेंट आहे, इवन इफ यू विन द रॅट रेस यू आर स्टील अ रॅट. म्हणजे तुम्ही एवढं काम करणार की तुमच्या देहाला, शरीराला त्रास देणार. यू हॅव टू रिअलाइज यू आर गोइंग टू अफेक्ट युअर हेल्थ व्हेरी बॅडली, अँड हेल्थ इज वेल्थ. दिस इज व्हेरी एसेन्शियल. फक्त छातीत दुखणं हाच एक लक्षण नाही आहे, हेच एक लक्षण नाही आहे हार्ट डिसीजचे किंवा अटॅकचे. काही अटिपिकल प्रेझेंटेशन असतात, जसं फक्त छातीत जळजळ होणे, अनइझीनेस वाटणे, काही वेळेस फक्त ओमिटिंग होणे, हे आणि असोसिएटेड विथ जळजळ असणे. तर खास करून ओल्ड एज पेशंट्स, डायबिटिक पेशंट ह्या लोकांमध्ये अटिपिकल सिम्पटम्स असतात. चेस्ट पेनही आपल्याला असं अंडरस्टँडिंग असते की डाव्या बाजूला दुखलं म्हणजे ते हृदयाचं दुखणं, असं नाही. आपल्या हनुवटीपासून बेंबीपर्यंत कुठेही दुखणे हृदयाच्या अटॅकने येऊ शकते. त्यामुळे एनी पेन इन बिटवीन चिन अँड अम्बिलिकस तुम्हाला हार्टचं पेन असू शकतं आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला हवं. मी तर माझ्या सगळ्या पेशंट्सला आणि फॅमिली डॉक्टर्स जे असतात त्यांना सांगतो की इव्हॅल्युएट द पेशंट हू इज हॅव्हिंग चेस्ट पेन. तुम्ही 2 पेशंट, 4 पेशंट, 10 पेशंट एक्स्ट्रा इव्हॅल्युएट केलेत हार्ट अटॅकसाठी काही प्रॉब्लेम नाही, परंतु एक हार्ट अटॅक तुम्ही मिस केला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, पेशंट त्याचा जीव गमवू शकतो. सो प्रेक्षकांनो, मी डॉक्टर अभिषेक, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. मला हे सांगायचं आहे की आपले जे दर्शक आहेत, मोस्ट ऑफ द पेशंट जे आहेत, हार्ट पेशंट असोत किंवा नसोत, सगळ्यांनी या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. पहिली पॉईंट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. दॅट इज तुमचं जेवण रेग्युलर असायला पाहिजे, कमी फॅटी, कमी तेल, कमी मीठ. दुसरी गोष्ट, पेशंटनी रेग्युलर किंवा सगळ्यांनीच मी म्हणेल की रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. डेली अराउंड 40 to 45 मिनिट्स नॉर्मल वॉकिंग जरी केलं, धिस इज मोर दॅन इनफ. आपल्याला काही जिम मारायची किंवा कार्डिओ करायचं किंवा हायली स्ट्रेसफुल एक्सरसाइज करायची आहे अशातला प्रकार नाही आहे. रूटीन डेली वॉकिंग 40-45 मिनिट्स जरी आपण केलं, दॅट विल बी सफिशियंट फॉर अवर बॉडी टू बी हेल्दी. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर का फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिसीजची,
तुमच्या रक्ताच्या रिलेटिव्समध्ये कोणाला हार्टचा अटॅक येऊन गेला आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला शुगर आहे, तर अशा प्रेक्षकांना मी ॲडवाईस करेल की वयाच्या 35व्या वर्षी एक फुल बॉडी चेकअप करायचा आणि त्याच्यानंतर एव्हरी इयरली एक कार्डियक चेकअप करायचा, ज्याच्यामध्ये ब्लडच्या टेस्ट, 2D इको, ECG, स्ट्रेस टेस्ट आणि कोलेस्ट्रॉल यांच्या तपासण्या होतील. आणि ज्या पेशंटमध्ये फॅमिली हिस्ट्री नाही आहे त्यांनीसुद्धा वयाच्या 40व्या वर्षानंतर प्रत्येक वर्षी रेग्युलर हृदयाचा चेकअप करायचा. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर डॉक्टर श्रीनिवास दिनेश कुडवा, डॉक्टर अमित पाटील आणि डॉक्टर अभिषेक गाडगे यांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, आपलं हार्ट आपण कसं हेल्दी ठेवू शकतो याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. आय होप तुम्ही याचं नक्की पालन कराल. आणि हां, अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या फेसबुक पेजवर लॉग इन करायला विसरू नका. त्याचबरोबर यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून दिल से दिल तक हेल्दी हार्ट मोहिमेशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.